लोकांच्या मेंदूतील जटिलातील जटिल, अवघडातील अवघड शस्त्रक्रिया करून लोकांना नवजीवन देणारा डॉक्टर स्वतःच्या मेंदूवरती ताबा न ठेवता आपल्याच मेंदूवर गोळी झाडतो. आध्यात्मिक रूपाने सगळ्या जगाला ज्ञान देणारे भय्यूजी महाराज स्वतः आपलं आयुष्य संपवतात. प्रेरणादायी पिक्चर काढून लोकांना मोटिवेशन देणारा सुशांत सिंग स्वतः मात्र आपलं फासावर लटकून आयुष्य संपवतो. प्रचंड पैसा, अफाट संपत्ती, सगळं काही असून सुद्धा हे लोक आत्महत्या करतात. असं का होतं माहिती का? कारण की माणूस आज बोलतच नाही, माणूस व्यक्तच होत नाही, आणि जो व्यक्त होतो त्यालाच व्यक्ती असे म्हणतात, आणि त्यामुळे आत्महत्या करतात. आत्महत्या म्हणजे टेम्पररी प्रॉब्लेमसाठी काढलेलं परमनंट सोल्युशन होय, त्याला आत्महत्या म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला जर समस्या राहिल्या ना, आयुष्यात जर काही प्रसंग निर्माण झाला, तर व्यक्त व्हा, बोला, कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवा. तो खांदा तुमच्या मित्राचा असू शकतो, तुमच्या मैत्रिणीचा असू शकतो, आईवडिलांचा असू शकतो, पत्नीचा असू शकतो, मुलांचा असू शकतो, सहकार्याचा असू शकतो. त्यामुळे व्यक्त व्हा आणि खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडा. पण माणसाची आज समस्या अशी आहे की माणसाला व्यक्त व्हायला आणि आपल्यालाच समस्या आलेली आहे हे सांगायला आज लाज वाटते, कमीपणा वाटतो. आणि या कमीपणा वाटल्यामुळे मनुष्य या कमीपणातूनच आपलं आयुष्य संपवतो. आयुष्य एवढं सोपं आहे का की सहजासहजी असं संपवायला? आयुष्य एवढं साधं आहे का की आपण ठरवलं आणि संपवलं? नाही ना. त्याच्यामुळे सुखी व आनंदी जीवन जगायचं असेल तर व्यक्त व्हा आणि मनमोकळ्यापणाने जगा. जो प्रसंग आला, जो क्षण आला, त्यात आनंद घ्या आणि उपभोगा. खरं आहे ना हो? काही नाही हो, सहज आठवलं म्हणून पाठवलं.